आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार आहे। लवकरच तारीख जाहीर होणार असल्याची शक्यता होती आणि आता तारीख जाहीर झालेली आहे। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार आहे। याआधी झालेल्या परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याचं समोर आल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आलेली होती। विद्यार्थ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आणि पुनर्परीक्षेची तारीख देखील जाहीर झालेली आहे। 21 जूनला नीटची पुनर्परीक्षा होणार आहे। अपेक्षा आहे की ही परीक्षा निर्विघ्नपणे पार पडेल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, 21 जून तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। आता अपेक्षा आहे की ही परीक्षा निर्विघ्नपणे पार पडेल। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट अंडर ग्रॅज्युएटची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे। कारण यापूर्वी जी परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये पेपर फुटी झाली आणि त्या पेपर फुटीमुळे ती संपूर्ण परीक्षा प्रक्रियाच रद्द करावी लागलेली आहे आणि आता ही पुनर्परीक्षा 21 जूनला होते। निश्चितच परीक्षा 21 जूनला होणार आहे, जी मे मध्ये होऊन खरं तर जून पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित असतं, परंतु आता याचे परिणाम म्हणून पुढे प्रवेशही लांबतील आणि अभ्यासक्रमालाही उशिरा सुरुवात होईल। परंतु सध्या तरी एनटीएने ही नवी तारीख जाहीर केली आहे परीक्षेची आणि 21 जूनला पुनर्परीक्षा होणार आहे। तसंच एनटीएच्या अधिकृत चॅनलवरच लोकांनी विश्वास ठेवावा असंही आवाहन एनटीएने केलेलं आहे। सोमेश, तू आता प्रवेश प्रक्रियेचा उल्लेख केलास। जर परीक्षा आता 21 जूनला होणार आहे तर त्यापुढच्या प्रवेश प्रक्रियेवर आणि वर्षभराच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर याचा कसा परिणाम होईल? निश्चितच, कारण सर्वसाधारणपणे मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होऊन मेच्या अखेरला एकूण प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन ती जूनमध्ये प्रत्यक्ष अभ्यासक्रम जूनच्या अखेरपर्यंत सगळे प्रवेश संपून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा असते। परंतु आता यापूर्वी झालेली जी परीक्षा आहे ती पेपर फुटीमुळे रद्द करावी लागली आहे आणि त्यानंतर देशभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर नीटची परीक्षा घ्यायची, त्यामुळे नवी तारीख जाहीर करणं, प्रशासनाने त्यापूर्वी तयारी करणं, या सर्वच बाबी विचारात घेता 21 जूनला ही तारीख आता परीक्षा गेलेली आहे। त्याचा परिणाम म्हणून भविष्यामध्ये जी यूजीचे कोर्सेस आहेत ते सुद्धा उशिरा सुरू होतील। ज्या एकूण प्रवेश प्रक्रिया त्या प्रवेश प्रक्रिया सुद्धा मेडिकल स्टुडंट्सच्या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसच्या या सुद्धा उशिरापर्यंत चालतील आणि या सगळ्याचाच परिणाम म्हणून एकंदरीत जूनच्या अखेर होणारी परीक्षा, त्यानंतर प्रत्यक्ष निकाल, कट ऑफ आणि या